तर विदर्भात 8 लोकसभा मतदारसंघ आहेत। त्यापैकी एक रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणजेच राजू पारवे हे होते, तर महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे हे देखील होते। तर वंचित बहुजन आघाडीने किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली होती। तर या मतदारसंघात चुरशील लढत आपल्याला पाहायला मिळाली होती। तर या मतदारसंघात राजू पारवे यांना आघाडी मिळणार असल्याचे चित्र या पोलमध्ये दिसत आहेत। तर तुम्हाला काय वाटतं, खरंच राजू पारवे यांचा विजयी होऊ शकतो का? तसेच नागपूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील होते, तर महाविकास आघाडीकडून विकास ठाकरे हे देखील मैदानात होते। तर या मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी आघाडीवर असल्याचे पोलमध्ये दिसत आहे। तर तुम्हाला काय वाटतं, खरंच नितीन गडकरी यांचा विजय होईल का? तसेच वर्धा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून रामदास तडस यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर महाविकास आघाडीकडून अमर काळे हे देखील मैदानात होते। तर वंचित बहुजन आघाडीने राजेंद्र सोळंके यांना उमेदवारी दिली होती। तर या मतदारसंघात भाजपचे रामदास तडस हे देखील आघाडीवर असल्याचे पोलमध्ये आपल्याला दिसत आहे। तर खरंच रामदास तडस यांचा विजय होईल का? तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीने नवनीत राणा यांना तर महाविकास आघाडीने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली होती। तर दिनेश भूप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता। तर या मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा आघाडीवर असल्याचे पोलमध्ये दिसत आहे। तर खरंच भाजपच्या नवनीत राणा यांचा विजय होऊ शकतो का? तसेच अकोला लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अनुप धोत्रे तर महाविकास आघाडीने अभय पाटील यांना मैदानात उतरले होते। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघ निवडणूक लढवत होते। तर या मतदारसंघात विजय भाजपाच्या अनुप धोत्रे यांच्यासाठी विजय सोपा असल्याचं पोलमध्ये दाखवलं आहे। तर खरंच अनुप धोत्रे यांचा विजय होऊ शकतो का? तर विदर्भातून बुलढाणा लोकसभेत महायुतीकडून प्रतापराव जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला होता। तर महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर हे सुद्धा मैदानात होते। तर वंचितकडून वसंत मगर यांना उमेदवारी देण्यात आली होती। तर या मतदारसंघात महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांना आघाडी मिळणार असल्याचे पोलमध्ये दर्शविले जात आहे। तर तुम्हाला काय वाटतं, खरंच नरेंद्र खेडेकर यांचा विजय होऊ शकतो का? तर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात महायुतीने सुनील मेंढे यांना तर महाविकास आघाडीने प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली होती। तर या मतदारसंघात वंचितनेही उमेदवारी अर्ज दाखल केला होता। तर या मतदारसंघात महायुतीचे सुनील मेंढे आघाडीवर असल्याचे आपल्याला पोलमध्ये दिसत आहे। तसेच गाजलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात महायुतीने अशोक नेते यांना महाविकास आघाडीने नामदेव किरसान यांना तर वंचितने हितेश मंडावी यांना उमेदवारी दिली होती। तर या मतदारसंघात काँग्रेसचे नामदेव किरसान आघाडीवर असल्याचे पोलमध्ये दाखवले जात आहे। तर तुम्हाला काय वाटतं, खरंच नामदेव किरसान यांचा विजय होऊ शकतो का?